संपूर्ण देशभराचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा विक्रमी मतांनी विजय झालेला आहे। आपल्यासोबत अजित पवार यांचे छोटे बंधू श्रीनिवास बाप्पू पवार आहेत। बाप्पू, काय सांगाल? आपण या सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय होतात, अगदी बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्व ठिकाणी आपण फिरला होतात, कशा पद्धतीने या विजयाचं आपण विश्लेषण करा? विजयाचं विश्लेषण करताना मी एक बघेन की मतदार हा नेहमी साहेबांच्या बाजूनेच होते, कारण आम्हाला दिसत होतं, आम्ही लोकांकडे जात होतो, सामान्य लोक आम्हाला अगदी हसत वेलकम करत होते, घरी घेऊन चहा पाजत होते, शाल श्रीफळ परिस्थिती नसताना शाल श्रीफळ देऊन आमचे सत्कार करत होते की आश्चर्य वाटत होते की एवढं ठीक आहे। बाहेर पत्रकारांना किंवा सगळ्या संस्था दादांच्या ताब्यात असल्यामुळं असा समज झाला होता की सगळ्या संस्थाचे पदाधिकारी दादांच्या बरोबर आहेत। एकही डायरेक्टर कुठलाही कारखाना, माळेगाव असो, सोमेश्वर असो, भवाननगर असो किंवा दूध संघ असो किंवा सगळ्या संस्थांचे पदाधिकारी सगळे दादांच्या बरोबर होते। पण असं नाही ना, म्हणजे मतदार हा वैयक्तिक असतो, तो त्यांना त्यांच्या इलेक्शनला मतं देईल याचा अर्थ त्यांच्या सांगण्यावरून साहेबांच्या विरोधात मतदान करेल असं जे त्यांना प्रत्येकाला फाजील आत्मविश्वास होता तो तसा नसतो। त्यामुळे मतदारांनी योग्य प्रत्येकाला दाखवून दिले की बाबा तुम्हाला तुमच्याबरोबर पण आम्ही आहोत, पण वेळ आली जेव्हा शरद पवारांना निवडायची वेळ आली ते शरद पवारांना सोडणार नाही। बाप्पू, संपूर्ण मतदारसंघात ही लढाई पवार विरुद्ध पवार असं संबोधलं जात होतं, ही पवार कोण किंवा कसं पाहता? नाही, पवार विरुद्ध पवार असं खरं नव्हतं। सुप्रिया पण शेवटी पवारच होती लग्नाच्या आधी, आणि साहेब तेव्हा पण म्हणाले की ती मुलगी आहे आणि ती आमच्या घरची, तिचं माळेगावमध्ये घर आहे हे तुम्हाला पण माहिती आहे, तिचं तिथं शेती आहे, ती शेती करते तिथं, ते पण माहिती आहे। आता ते इथं एकुलती एक मुलगी आहे आणि त्याच्या उलट दुसऱ्या पार्टीने त्याला असा रंग दिला की ती सुळे आहे। ठीक आहे, सुळे आहे तर सुळे, बारामतीकरांनी ते पण दाखवून दिलं, सुळे असली तरी ती आमची आहे। बारामती ही शरद पवारांची, साहेबांची की बारामती अजितदादांची असं जे हे झालं, पण आता बारामती शरद पवारांची हे सिद्ध झाले असं आपल्याला वाटतं? नाही, मी तर असं म्हणेन की बारामतीकरांची ती मुलगी आहे। हे बारामतीकरांनी 1,53,000 जे आपल्या घरी मुलगी आपल्या घरात येते काहीतरी मागायला, तर वडील त्यांच्या ऐपतीप्रमाणे काही ना काहीतरी तिला देतात, तिला असंच माघारी पाठवत नाही। ती बारामतीकरांनी 1,53,000ची भेट सुप्रियाला दिली असं मी म्हणतो। बाप्पू, अगदी चंद्रकांत पाटील निवडणुकीच्या आधी बारामतीत आले, त्यांनी देखील शरद पवारांचा आम्हाला पराभव करायचा आहे। अगदी नरेंद्र मोदींची जे मोठी सभा झाली ती पुण्यात, त्यांनी देखील त्या असं स्टेटमेंट कधी भटकत्यात मध्ये स्टेटमेंट केलं होतं, तर या स्टेटमेंटचा या निवडणुकीत कितपत तोटा त्यांना झाला आणि कशा पद्धतीने पाहता? एक मतदार म्हणून मी तर असं बघतो की चंद्रकांत पाटलांनी मुद्दामूनच ते वाक्य दादाच्या घरात बोलले, कारण दादा त्यांना चंपा चंपा म्हणून 6 महिन्यापूर्वी चिडवत होता, त्याच्यामुळं त्यांनी ते वाक्य वापरून दादाचा हे करून निघून गेले आणि मग एकदा माझी चूक झाली म्हणायचं, पण त्यांना करायला करणीला ते चुकले नाही। तेच ह्यांनी पण केलं, तुमच्या पुरंदरच्या यांनी आधी दादांना शिव्या घातल्या आणि मग म्हणले नाही मी दादांच्या बरोबर आहे, म्हणजे प्रत्येकाने दाखवून दिलं की आम्ही विरोधात आहोत पण तुमच्या बरोबर आहोत। असं करून मला तर वाटतं हे सगळ्यांनी करायचं हे मुद्दामून केलं। नरेंद्र मोदींनी एक फार चांगलं वाक्य बोलले की साहेब हे भटकती आत्मा आहे, असं करून त्यांनी पण दादाच्या ह्याला हातभार लावला आणि ह्या सगळ्याचा परिणाम जो व्हायचा तो होणारच होता, कारण आपलं ग्रामीण भाग असा आहे की आपण एकमेकाशी भांडू, पण बाहेरची व्यक्ती जर तिथं आली गावामध्ये काय गडबड करायला, सगळं गाव ऐकून म्हणते की पहिलं तू बाहेर हो, आमचं आम्ही बघू काय असेल, यात्रेची भांडणं असतील किंवा जत्रेची असतील। त्याच्यामुळं गावाकडे हे चालत नाही, एक राजकारण वेगळं असतं। तुम्ही एकमेकाशी किती दुश्मन असाल तर बाहेरची व्यक्ती त्याच्यामध्ये पडू शकत नाही, आणि हे बाहेरचे लोक जे येऊन बोलत होते त्याचा चांगला परिणाम आम्हाला त्याचा फायदाच होत होता असं मी म्हणतो। बारामतीत अगदी 5 मतदारसंघात सुप्रिया सुळेंना लीड मिळालेलं आहे, अगदी बारामतीत देखील 48,000चं लीड मिळालेलं आहे। काही कार्यकर्ते दादांपर्यंत पोहोचून देत नव्हते। दादांचं काम हे, दादांचा विकास, दादांचं काम हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती, दादा काम करतात। या कार्यकर्त्यांमुळं कितपत सुनेत्रा पवार यांना विजय त्यांच्यापासून दूर गेला, काय कसं पाहता आपण? नाही, तो पण एक भाग आहे। मी म्हणेन 100% कार्यकर्ता कसा जबाबदार, तुमचा पक्ष वाढवायला जर कार्यकर्ता जबाबदार आणि पडल्यावर परत कार्यकर्ता दोषी असं नसतं ना। असतील काय 5-50 लोक ती मलिदा गँग आहे, 500 तर नाही आहेत, 5,000 तर नाही आहेत, आणि तुमचे तर हजारो कार्यकर्ते आहेत, त्याच्यामुळं त्या 150 लोकांना दोष देत बसायचं हा त्यातला बेस नाही। प्रत्येक गावागावात तुमचे सरपंच आहेत,
सोसायटीमध्ये तुमचे लोक आहेत ते सगळेच काय आहेत का? तर चूक कुठं झाली ह्याचं आत्मपरीक्षण त्यांनी, मी एवढा हुशार नाही की सुज्ञ नाही त्यांना सांगायला, पण प्रत्येकाने आपलं आपलं आत्मपरीक्षण करावं. तुम्ही वेळोवेळी सांगितले की पवार कुटुंब कौटुंबिक एकत्र आहे, परंतु राजकारणात सद्यस्थितीत पुन्हा जर दादांनी पवार साहेबांकडे येण्याचं हे सांगितलं तर कशा पद्धतीने पुढील भविष्यात कसं असेल, म्हणजे काय निर्णय असेल? ते साहेब आणि दादा किंवा जयंतराव त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे, सुप्रिया आहे आता इथं खासदार, ते सगळे मिळून ठरवतील की काय करायचं, किंवा दादा ठरवतील की पहिलं मुळात ते 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 पण त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. असं काही एवढं हे नाही, त्यांना पण त्यांच्या लोकांशी बोलावं लागेल. त्यांचे लोक आता किती काय काय उड्या मारतात ते पुढं कळेल, ते करणे आपल्याला महिन्या 15 दिवसात कळेल ते. आणि हे साहेब ठरवतील, मी काय सांगू. कुटुंब म्हणून आम्ही नेहमी एक राहणार, त्याच्यात वादच नाही. शेवटी तो माझा मोठा भाऊ आहे आणि तो कायम राहणार. जे अडे अडचण आली ती मी त्याच्या घरी जाणार, मला जर काही प्रॉब्लेम आला तर हे चालूच राहणार. दादांचं विजय शिवतारेंच्या वेळेस झालं, त्यांनी ते भाष्य झाल्यानंतर आता निलेश लंकेचा मतदारसंघ असेल, त्याआधी अमोल कोल्हेंचा मतदारसंघ असेल, अमोल कोल्हेंना हे असेल किंवा बजरंग अप्पा सोनवणे असतील, अनेक ठिकाणी दादांनी एक चॅलेंज उमेदवारांना दिल्यासारखं झालं. तर सद्यस्थितीत त्याचा राजकारणावरती कितपत परिणाम होतो, त्याचा कितपत तोटा झालेला आहे, काय तुम्ही या संदर्भात दादांना एक छोटे बंधू म्हणून काय सल्ला द्याल? नाही, सल्ला आपण खरं मोठ्या भावाला देऊ शकत नाही, पण जे आपण बघत असतो ते मला योग्य वाटत नाही. प्रत्येक माणसाला स्वाभिमान असतो आणि स्टेजवरून एखाद्या चांगल्या व्यक्तीला तुला बघून घेईल वगैरे बोलणं, हे त्या माणसाचा स्वाभिमान डिवचला जातो. आणि मी म्हणतो तसं त्या गावाचा पण स्वाभिमान डिवचला जातो की आपल्या गावातल्या व्यक्तीला असं लोक हसतात, स्टेजवरची खाली हसतात, टाळ्या वाजवतात, पण तुम्ही ते घेऊन असं बोलू नये. प्रत्येकाचा स्वाभिमान जपणं ही खूप गरजेचं आहे. बाप्पू, सद्यस्थितीत योगेंद्र दादा राजकारणात सक्रिय झाले, समाजकारणात जास्तीत जास्त सक्रिय झालेले आहेत. अगदी सुपा परगणा असेल किंवा सुप्यामध्ये निवडणुकीच्या आधी योगेंद्र दादा यांचे भावी आमदार म्हणून असे बॅनर सुपा परगणातील त्यांच्या मित्र परिवाराने लावले होते. आणि आता सद्यस्थितीत दादा एक प्रकारे जनता दरबार मंगळवारी घेत आहेत. अगदी सर्वसामान्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी अगदी अग्रेसर सध्या पाहिजे जातात. तर येणाऱ्या काळात दादा बारामतीतून आमदारकीसाठी किंवा विधानसभेसाठी उभे राहतील असं काय? नाही, आता जर मंगळवारी किंवा जे आठवड्यातून 3 ते 4 दिवस योगेंद्र इथं पहिल्यापासूनच असतात आणि विद्याप्रतिष्ठान आहे किंवा इथं त्यांचा पण इथं कारखाना व्यवसाय बघतात आणि इतर लोकांना भेटतात. पण आता मीडियामध्ये फोकस आल्यामुळं लोकांना माहिती झाली की अरे इथं असतात. आता पक्षाला कार्यालय नव्हतं, ते आता पक्षाचं कार्यालय झाले, तिथं पण लोकांच्या समस्या ऐकून घेणं गरजेचं आहे. आणि सुप्रियानी त्यांना सांगितले की तू आठवड्यातून एकदा बसत जा, लोकांचे काय अडीअडचणी असतील आपण जे काही करू शकतो ते करायचं. कारण सुप्रिया बाकीच्या 5 मतदारसंघात लक्ष देत होत्या, पण इथं दादा बघतायत म्हणून बघत नव्हत्या, पण त्याचा थोडा त्रास झाला त्यांना या इलेक्शनमध्ये. आता तो होऊ नये म्हणून त्यांनी वैयक्तिक प्रत्येक ठिकाणी लक्ष घालायचं ठरवलं. त्याच्यात ही सुरुवात बारामतीपासून केलेली आहे. राहता दुसरा विषय आला राजकारणाचा, ते राजकारणात येतील का नाही. आता ही सगळी मुलं मोठी झालेली आहेत, त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे एक. आणि शेवटी पवारसाहेब आणि सुप्रिया आणि जयंतरावच ठरवणार नाही की इथं कुणाला काय करायचं आणि कुणाला, भले त्याची इच्छा असो नसो तो गोष्ट वेगळी आहे, पण शेवटी पक्ष ठरवणार काय करायचं आणि काय नाही. आपण आत्ता बोलून त्याचा काही उपयोग नाही. प्रश्न, पवार जी लढाई कालची झाली, सुप्रिया सुळे विजयी झाल्या, पण एक पवार कुटुंबियात मधलाच पराजय झाला. कसं कौटुंबिक पातळी म्हणून आपण कसं पाहतो? नाही, वाईट वाटतंच ना. आता मी आणि सुप्रिया काल जेव्हा तिचा विजय झाला तेव्हा आम्हाला दोघांना वाईट वाटलं. हे तुम्हाला लोकांना म्हणजे कळणार नाही. शेवटी तो माझा भाऊ आहे, मोठा भाऊ आहे आणि आम्ही नेहमी त्याच्याकडं ह्यांनी एक आदराने बघत आलेलो आहे. पण त्याचे काही निर्णय जेव्हा चुकायला लागले ते आम्हालाच कळलं नाही की कसं सांगणार. इतके दिवस कधी सांगितलेलं नाही, थोडंसं बोलून बघितलं, पण त्याचे काय आराखडे होते आणि त्याचं वाईट वाटत होतं की हे चाललं हे योग्य नाही चाललेलं, पण ते थांबवू शकलो नाही. हे तेवढंच खरं. शेवटचा प्रश्न, सद्यस्थितीत देश पातळीवरती NDA सत्तेत आलेली आहे. आणि इंडिया आघाडी देखील सत्तेच्या जवळ आहे. NDAला अगदी 292 जागा आहेत, इंडिया आघाडी 234 वरती आहे. परंतु एकंदरीत घटक पक्षात भाजपा स्वबळावरती नाही, तर घटक पक्षातले 2 पक्ष JDU असतील किंवा नितीश कुमार यांचा पक्ष पवार साहेब
लक्ष घालून जास्तीत जास्त इंडिया आघाडीचा पंतप्रधान होईल किंवा इंडिया आघाडी सत्तेत येईल असं सर्वत्र चर्चा होत आहे। महाविकास आघाडीच्या वेळेस पवार साहेबांनी जे जुळून आणले तसं देशात देखील सर्वसामान्य लोकांच्या चर्चा आहे। तर कसं बापू पाहता की येणाऱ्या या 5 ते 6 दिवसात देशात कशी परिस्थिती उद्भवेल? नाही, पहिलं तर हे सत्तेत आलेले नाहीत अजून, तुम्ही म्हणला ते सत्तेत आलं पहिली गोष्ट, आणि इंडियाला 99 नाही 200 आणि 39 का काहीतरी जागा मिळाल्या आहेत इंडिया आघाडी। हां, ह्याला नाही काँग्रेस आणि इतर पक्षांना मिळून सुद्धा 240 का 39 का 30 का मला नक्की माहिती, मग 230च्या पुढे आहेत। त्याच्यामुळं आणि ह्या बरोबर ह्या 2 पक्षांचा पाठिंबा आहे। तर मोदी साहेब आता सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे, मेजॉरिटी नाही आहे। भाजप ही सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे आणि विथ अलायन्स ते मेजॉरिटीमध्ये आहे। त्याच्यामुळं पुढं काय काय बदलत जाईल हे आता पुढचे 10 दिवसच सांगतील की नक्की कसं चित्र होतंय आणि काय होतंय। पण आणि हे बाकीचे पण नेते सगळे मोठे आहेत, प्रत्येक आपापल्या ह्याच्यामध्ये, आणि राज्यातल्या पक्षांना पण खूप महत्त्व आलेलं आहे। मग अगदी तो शिवसेना असेल किंवा बाकी इतर पक्ष पण असतील, त्याच्यामुळं त्याचा निर्णय ते लोक घेतील। आता आपण फक्त वेट अँड वॉच करायचं। हे होते श्रीनिवास बापू पाटील पवार। तर नक्कीच पवार कुटुंबीय जी लढाई झाली त्यामध्ये पवारांचा एकाचा पराजय झाला असला तरी नक्कीच आम्हाला त्याबद्दल दुःख आहे, यावेळेस त्यांनी हे संबोधलं आहे। आणि अजित पवारांना नक्कीच आम्ही जे सभेत काही ठिकाणी सभेच्या ठिकाणी जे काही बोलतात त्यावेळेस नक्कीच त्यांना चांगल्या पद्धतीने बोलून लोकांच्या जास्तीत जास्त कामं करता येतील असं सांगण्याचा प्रयत्न करू असं श्रीनिवास पवार म्हणालेले आहेत। आणि एकंदरीत येणाऱ्या जी देशभरात सत्तेचं गणित चालू आहे त्या वेगळीच परिस्थिती अनुभवास मिळेल आणि नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळात देश पातळीवर चित्र दिसेल असं श्रीनिवास पवार यांनी आशा व्यक्त केलेली आहे। अभिजित पिशेसह दीपक काबरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।